पोलिसांच्या दिल्ली पोलिसांच्या वतीने जो काही पाशवी हल्ला या मुलांवरती झाला त्याचे आदेश अमित शहा यांनी दिले होते। त्यामुळे अमित शहा यांना या देशामध्ये फिरण्याचा नैतिक अधिकार नाहीये। गृहमंत्री ते महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही, महिलांना कुठं न्याय देऊ शकत नाही, मग यांचा निषेध करणं गरजेचं आहे। दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन झालं, त्यानंतर मुलांवरती खरं त्यावेळी लाठीचार्ज झाला, त्यानंतर गुन्हे देखील दाखल झाले आणि यानंतर आज पुणे शहरामध्ये अमित शहा यांचा दौरा आहे। पुणे शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या आम्ही या ठिकाणी पाहतोय पुण्यातील उत्सव हॉटेल मार्केट यार्डच्या परिसरामध्ये या ठिकाणी अमित शहा लोकमान्य टिळकांचा कार्यक्रम आहे, त्याच्या निमित्ताने अमित शहा जे आहेत ते पुण्यामध्ये येतात। परंतु या ठिकाणी निषेध करण्यात येतोय संविधान हातात घेऊन काय मागणी त्यांची आपण जाणून घेऊया। काय सांगाल, काय मागणी करते हातामध्ये संविधान घेऊन तुम्ही? आज गृहमंत्री झालेले ते संविधानच्या अधिकारावर झालेले। आज बघितलं सर संविधानच्या अधिकारावर गृहमंत्री ते शपथ घेतलेली आणि गृहमंत्री ते महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही, महिलांना कुठं न्याय देऊ शकत नाही, मग यांचा निषेध करणं गरजेचं आहे। विद्यार्थ्यांसाठी कुठं बोलायला तयार नाहीये, विद्यार्थ्यांसाठी कुठं आवाज उचलायला तयार नाहीये। या गोष्टींसाठी आम्ही निषेध करण्यासाठी आणि भारतीय संविधान देण्यासाठी दाखवलं। तडीपार गुंड हे फक्त कार्यक्रम करण्यासाठी एका विद्यार्थी आणि महिलांना न्याय देण्यासाठी आणि हे कुठला न्याय दिला नाही याचा निषेध करण्यासाठी आम्ही आलेलो आहे। काल नरेंद्र मोदींनी एक व्हिडिओ अपलोड केला, तो बघितला का तुम्ही? त्यांच्याकडून असं म्हणण्यात येतंय की विद्यार्थ्यांनी अनेकांनी म्हणजे शिव्या दिल्या, शिवीगाळ केली वगैरे, हे संस्कार आहेत का? आज बघितलं सर की सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक टीका व्हायला लागली मोदीचं। मोदी फक्त विदेशी दौरा करायला लागले, लेकिन देशामध्ये काय चाललंय ते बघायला तयार नाही। आज विद्यार्थी बेरोजगार गे आणि महिलांना जो बेटी पढाओ बेटी बचाओ म्हणत असतो मोदी, आता महिलांनाच लाठीचार्ज होते, पोटामध्ये लात मारतात। हे कुठं बेटी बचाओ आणि बेटी पढाओ आणि महिलांना कुठं न्याय दिलं, त्यांच्यावर गुन्हा दाखल कुणावर केलेला नाहीये। आज बदला त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण उपस्थित आहे। तुम्ही काय सांगाल, आता मागणी काय आहे तुमच्या या आंदोलनात? 20 तारखेला मुलांवरती 150 मुलांपेक्षा जास्त मुलांना पॅलेट गन, AK-47 आणि अश्रुधुरांच्या नळकांड्यांनी जे काही मुलं जखमी झाले, पोलिसांच्या दिल्ली पोलिसांच्या वतीने जो काही पाशवी हल्ला या मुलांवरती झाला त्याचे आदेश अमित शहा यांनी दिले होते। त्यामुळे अमित शहा यांना या देशामध्ये फिरण्याचा नैतिक अधिकार नाहीये। त्यामुळे अमित शहा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि आज जो काही अजित डोवालांना लोकमान्य टिळक पुरस्कार दिला जातो, तो पुरस्कार अमित शहाच्या हातून दिला जातो, पण अमित शहाचे हँड हे क्लीन हँड नाही आहेत। त्यामुळे हा पुरस्कार त्यांनी देणं त्यांनाच नैतिक अधिकार नाही आहे। तो पुरस्कार ज्याचे क्लीन हँड आहेत, ते काही बाबा आमटे वगैरे नाही आहेत, काय त्यांनी काही देश सेवा केलेली नाहीये। 150 मुलांवरती AK-47 पॅलेट गन तुम्ही वापरताय, अशा प्रकारे जर तुम्ही हल्ले करत असाल तर हे योग्य नाहीये। त्यामुळे हे चुकीचं आहे, म्हणून त्यांचे हात क्लीन हँड नाही आहेत। त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। या पुणे शहरासारखं, पुणे शहर हे विद्येचं माहेरघर आहे। संत तुकाराम महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुणे शहरामध्ये त्यांना पाय टाकण्याचा त्यांचा अधिकार नाहीये। त्यामुळे त्यांनी दिल्ली येथे गो बॅक झालं पाहिजे, महाराष्ट्रात किंवा मुंबई पुण्यात थांबू नये अशी मी त्यांना विनंती करेल। त्यांनी गो बॅक झालं पाहिजे। तर नक्कीच आपण या ठिकाणी पाहतो की वंचित बहुजन आघाडीकडून अमित शहा यांनी गो बॅक झालं पाहिजे, त्याचसोबत त्यांच्या हस्ते त्यांचे क्लीन हँड नाही असं त्यांच्याकडून आवाज